मला असं वाटतं की कोणत्याही अमराठी दिग्दर्शकाला हा चित्रपट बनवता आला नसता, कारण शंभूराजांबद्दल मराठी माणसांच्या मनात असणारी आस्था, श्रद्धा आणि भावना यांचा संगम करूनच मगच ही कलाकृती बाहेर पडू शकते। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आजवर अनेक चित्रपट येऊन गेले, विविध अभिनेत्यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे। दरम्यान अखंड हिंदुस्थानचे धाकल धनी, वाघाचा छावा असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र कायमच तितक्या तीव्रतेनं मांडलं गेलं नाही। त्यामुळेच जेव्हा छावा चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या। लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते विकी कौशल यांच्या छावा या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते। आता अखेर या चित्रपटाचा पहिला टीजर प्रदर्शित झाला आहे। यातील प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन एका मराठी दिग्दर्शकानं म्हणजेच लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे। हा दमदार टीजर सध्या संपूर्ण सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय आणि यामागचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक मराठी आहे। मध्यंतरी तान्हाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवन कथेवर आधारित हा चित्रपट एका मराठी दिग्दर्शकानं बनवलेला होता। त्यांचं नाव होतं ओम राऊत। पण स्टारकास्टच्या नादात त्यांनी आपला खरा इतिहास सोडून भलताच इतिहास जगासमोर आणला। हा चित्रपट खूप चालला गाजला, पण चित्रपटाला जास्त प्रेक्षक महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यातून भेटले, कारण सुभेदारांचा खरा इतिहास महाराष्ट्र जाणतो। त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव हा सर्वश्रुत होता, पण तरीही मराठी दिग्दर्शकानं अशी कलाकृती बनवणं अपेक्षित नव्हतं। त्यामुळेच छावा या चित्रपटासाठी देखील मराठी माणसांच्या मनात शंका येत होत्या, परंतु दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी घेतलेले कष्ट आणि इतिहासावर केलेला गाढा अभ्यास या चित्रपटाच्या टीजर मध्ये लगेच दिसून येतो। छावा या सिनेमाचा टीजर मराठी प्रेक्षकांच्या मनावर सध्या राज्य करतोय, कारण जी भव्यता शंभूराजांचा इतिहास मांडताना हवी होती ती तंतोतंत टीजर मध्ये दिसतेय। खरं म्हणायला गेलं तर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना छावा या चित्रपटासाठी बिग बजेट मिळालं आणि त्या संधीचा ते फायदा करत आहेत। पण न राहून एक प्रश्न मनाला भेडसावतोय, तो म्हणजे दिग्पाल लांजेकरांना एवढं बजेट भेटलं असतं तर? कारण की नुकताच दिग्पाल लांजेकर यांचा शंभूराजांवर आधारित शिवरायांचा छावा हा मराठी चित्रपट दिग्दर्शित झाला। हा चित्रपट पहिल्या आठवड्यात छान गाजला, पण नंतर माउथ पब्लिसिटीला कुठेतरी कमी पडला, कारण की घाईघाईत केलेलं शूटिंग आणि बजेट कमी, त्यातही वेळेत साकारलेली शिवरायांचा छावा ही कलाकृती। अगदी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षक प्रश्न विचारत होते, पण तरीही सर्व गोष्टी सांभाळून घेत लांजेकरांनी हा चित्रपट प्रदर्शित केला। मुळात सांगायचा मुद्दा हा आहे की मराठीमध्येही अनेक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक आहेत, पण कुठेतरी बजेटचं घोडं अडतंय। एकंदरीतच हा टीजर रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पाहत रहा गल्ली से दिल्ली तक।